हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, आपण ना आता हे क्लास पुढं कंटिन्यू ठेवणार आहोत. तर जसं की आता तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेसची कटोरी ते ब्लाऊज दाखवला. त्याचे आपण 3 व्हिडिओ केले. त्यानंतर बोटनेक ब्लाऊज फ्रंट डीप नेकला फ्रंट आणि बॅकला बोटनेक अशा पद्धतीचा हा दुसरा ब्लाऊज, त्याचे सुद्धा 3 क्लास म्हणजे 3 दिवसाचे व्हिडिओ क्लास घेतले. त्यानंतर 1 दिवसाचा परत एक डिझाईन पॅटर्न मध्ये होता आणि बोटनेकचे काही ताईंना समजलं नव्हतं, ते मी परत कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तुम्हाला ते सांगते मी. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ना प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत. तर प्रिन्सेस कट ब्लाऊजचं 3 पीसचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत आणि ते सुद्धा आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजवरून माप पण घेऊन कटिंग करणार आहोत. आणि ते पण डायरेक्ट अस्तरवरती, पेपर पॅटर्न आपण कट नाही करणार, डायरेक्ट अस्तरवरती करणार आहोत. जसं की प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पूर्ण माप कोणते कोणते घ्यायचे आहेत, कोणकोणते माप आपल्याला घेऊन ते प्रिन्सेस कट ब्लाऊजचं मार्किंग करायचं आहे डायरेक्ट अस्तरवरती, आणि त्यानंतर कटिंग कसं करायचं, तर हे सगळ्या गोष्टी सविस्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, मी इथं ना एक ब्लाऊज घेतलेला आहे, त्यानंतर एक अस्तर आणि ब्लाऊज पीस, म्हणजे आपण आता त्याचं ना मार्किंग पूर्ण ब्लाऊजवरून माप, म्हणजे जुना ब्लाऊज त्यांनी मापाला दिलेला होता, तर तो ब्लाऊजवरून आपण माप घेणार आहोत. तर माप आपल्याला प्रिन्सेस कटमध्ये कोणती कोणती माप घ्यावी लागतात, तर हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सगळ्याच गोष्टी व्यवस्थित समजतील. अजिबात मी व्हिडिओ कुठेही स्पीड वगैरे लावलेली नाही आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला असाच बघायला मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील. कारण 1-2 ताईंना थोडासा व्हिडिओ स्पीडमध्ये असल्या तर त्यांना समजत नाही, त्यांनी अशी कमेंट केली होती. त्यामुळं मग आपण व्यवस्थित स्पीडमध्ये न लावता छान असे माप घेणार आहोत. तर ते मी तुम्हाला सांगते कोणते कोणते माप घ्यायचे आहेत. इथं कस्टमरला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज हवा होता शिवून, तर त्यांनी 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजच मापाला दिलेला आहे. तर मग आता त्याच्यावरनं आपण माप घेणार आहोत. तर बघा, मी इथं सुईचाच ब्लाऊज व्यवस्थित ठेवलेला आहे. कधी पण आपल्याला ब्लाऊज सुईचाच ठेवायचा आणि माप घ्यायची, कारण जर तुम्ही ब्लाऊज उलटा केला तर प्रत्येकाची कटिंगची आणि माप घेण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळं काय होतं, आपले माप कमी जास्त होतात आणि मार्जिन पण कमी जास्त होतं. त्यासाठी आपल्याला माप आपले सुईच्या बाजूनीच घ्यायचे ब्लाऊजच्या. आता कोणती कोणती माप घ्यायचे ते अगोदर पाहूया आपण. तर बघा, इथं पूर्ण उंची घ्यायची आहे. शोल्डर, पुढचा गळा, मागचा गळा, छाती, कंबर, मुंडा, बाही आणि दंडघेर. ओके, आणि मुंडा पण घ्यायचा आहे. तर इथं माझा लिहायचा राहून गेला होता, मी पुढे तुम्हाला लगेचच लिहून दाखवते. तर बघा, आता आपण पहिल्यात सगळ्यात अगोदर हे ब्लाऊज आपण अशा पद्धतीने ठेवला आहे. ब्लाऊज आपण बॅक साईडने उंची मोजणार आहोत. कधी पण ब्लाऊजची बॅक साईडने उंची मोजायची, कारण फ्रंट साईडने आपल्याला पपमुळं उंची जास्त होते जर ब्लाऊज प्रेस केला तर. त्यामुळं काय करायचं, आपल्याला मागच्या साईडने उंची मोजायची. तर इथं पूर्ण उंची शोल्डरपासून ते खालीपर्यंत कमरेच्या घेरापर्यंत आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायची. इथं आलेली आहे 14 इंच, पाहू शकता तुम्ही. आणि आपल्याला कोणते कोणते माप घेऊन कसे माप ॲड करायचे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवते, ठीक आहे. तर बघा, आता इथं 14 इंच उंची आलेली होती, मी इथं 14 इंच लिहिलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे प्लस करायचे, त्यानंतर 1 इंच आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करून बरोबर आपण इथं 15 इंच लिहायचं आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण माप उंचीचं 15 इंच घ्यायचं आहे. 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे ब्लाऊजचं कटिंग करताना, ठीक आहे. तर बघा, आता त्यानंतर आपण मागचा लगेचच गळा पण घेऊया, माप घेऊया मागच्या गळ्याचं. तर इथं मागचा गळा होता पूर्ण इथं 10.5 इंच, बघा अशा पद्धतीने. आता इथं थोडासा कमी पण करायचा आहे त्यांना, गळा खूप मोठा होता. पण मी इथं माप तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचे ते अगोदर दाखवते. बघा, इथं पूर्ण 10.5 इंच माप आहे गळ्याचं उंचीचं. तर आपण इथं 10.5 इंच प्लस अर्धा इंच ॲड करून इथं 11 इंच केलेलं आहे. का ते तुम्हाला सांगते पुढं व्हिडिओमध्ये, नक्की बघा. आणि इथं वरती ना जसं की आपण शोल्डर जॉईंट करतो तिथं आपल्याला अर्धा इंच जातं, त्यासाठी आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन गळ्याचं एक्स्ट्रा घेत असतो, पुढच्या पण आणि मागच्या पण, ठीक आहे.
तर बघा आता आपण ते माप घेतलं, त्यानंतर आपण इथं पूर्ण शोल्डर मोजून घेणार आहोत. शोल्डर आपण ही बाही जोडती ना, इकडच्या साईडनी जोडलेली असती त्या साईडनी, तर दुसऱ्या बाहीच्या बाही जॉईंट केलेली असते त्या साईडपर्यंत मेन पॉईंटपर्यंत आपण पूर्ण शोल्डर घेणार आहोत. तर इथं पूर्ण शोल्डर आलेला आहे 11 इंच. तर इथं आपल्याला डबल फोल्ड शोल्डर टाकायचं असतं, म्हणजे हाफ इंच. ते तुम्हाला पुढं सांगते मी कटिंग करताना. तर बघा आता इथं आपण अशा पद्धतीने घेतलेला आहे माप 5.5 इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपण इथं 11.5 इंच आपण घेतलेला आहे मुंडा, म्हणजे शोल्डर सॉरी. तर बघा आता इथं आपल्याला छातीचा भाग घ्यायचा आहे. छातीचा भाग इथं पूर्ण मोजून घ्यायचा. इथं एक साईडनी 9 इंच येतो, दोन्ही पण साईडनी इथं मोजून घ्यायचं आहे. आणि एका साईडनी दुसऱ्या साईडनी आपल्याला मोजून घ्यायचं आहे, तिथं आपल्याला 9.5 इंच येते. आता हे काय येतं आहे मी तुम्हाला सांगते. तर बघा जे हुक लावलेले असते त्या साईडने आपण पूर्ण छातीचा चौथा भाग टाकतो आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने जिथं हुकपट्टी म्हणजे हुक लावण्यासाठी जी आयपट्टी बनवलेली असते ती अर्धा इंच एक्स्ट्रा असते, तिथं 9.5 येतं. म्हणजे कसं अर्धा इंच तिथं एक्स्ट्रा येतं. हे फिटिंगमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगत असते. ठीक आहे. तर तिथं आपण 9.5 इंच 9 इंच छाती म्हणजेच आपली 36 इंच साईज आहे. 36चा घेरा आहे, म्हणजे 36 इंच चेस्टचा हा ब्लाऊज आहे. तर 36चा चौथा भाग 9 इंच येतो, त्यामध्ये आपण ॲड करतो शिलाई मार्जिन 2 इंच. तर अशा पद्धतीने मी इथं लिहून ठेवलेलं आहे. आता इथं आपण पुढचा गळा मोजून घेऊया. मी अशा पद्धतीने पट्टी ठेवून घेते पुढच्या गळ्याच्या मेन पॉईंटला. तर इथं बघा 6 इंच इथं पुढचा गळा आलेला आहे आणि इथं आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन वरच्या साईडनी शोल्डर जोडताना जाणार आहे. तर ते पण आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. तर बघा आता इथं मी लिहून घेतलं 6.5 इंच. आता आपण आहे ना मोजून घेऊया. आता बाकीचे माप पण मी तुम्हाला पुढे सांगते. आता इथं ना कटोरीचा म्हणजे जसं प्रिन्सेस असतं तसं प्रिन्सेसला सुद्धा टक्स पॉईंट असतात. तर ते टक्स पॉईंट इथं बघा, तर ती टक्स पॉईंटसुद्धा मोजून घ्यायचे. इथं बघा 3 इंचावरती टक्स पॉईंट आलेला आहे. तर अर्धा इंच आपलं खाली जातं. ठीक आहे. जे योगपट्टीमध्ये जोडण्यामध्ये किंवा योगपट्टी नसेल तर आपण फिनिशिंग देतो, पट्टी जोडतो, तर तिथंसुद्धा अर्धा इंच जातं. तर ते सुद्धा पॉईंट आपल्याला लिहून ठेवायचं आहेत किंवा लक्षात घ्यायचे कोणते कोणते आपण मापं टाकताना मग व्यवस्थित येतं ते. तर इथं मी आता पूर्ण बाही मोजून घेतली. बाही आहे 9.5 इंच प्लस त्यामध्ये मी 1 इंच ॲड करून घेणार आहे शिलाई मार्जिन. अर्धा इंच बॉटमला दंडघेराचं बॉटम तयार करायला उलटी पलटी करताना आपल्याला लागतं. कपडा उलटं करताना सुईचं करताना अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं आणि अर्धा इंच शोल्डरला बाही जोडताना ते अर्धा इंच जातं. म्हणजे 1 इंच शिलाई मार्जिन आपल्याला उंचीमध्ये वाढवायचं असतं. आणि त्यानंतर आपल्याला दंडघेर मोजायचा आहे. दंडघेर आहे 5.5 इंच, त्याचा आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे साईडला फिटिंग लेवलला. ठीक आहे. तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. आता आपण पुढचे पण मापं व्यवस्थित बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मी हे लिहिलेले मापं तुम्हाला शेवटला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा आता आपण मुंडा पण मोजून घेऊया. इथं माझा मुंडा मोजायचा राहिला होता, तर मी तुम्हाला दाखवते मुंडा कसा मोजायचा. तर मुंड्याला सुद्धा आपण जिथपर्यंत खाली आहे तिथपर्यंत पट्टी ठेवून घ्यायची. तर इथं बघा 6 इंचाचा मुंडा येतोय. तर इथं आपल्याला 6 इंचच मुंड्या हे करून घ्यायचं आहे. म्हणजे आता इथं 5.5चा मुंडा शक्यतो 5.25चा येतो, तेवढंच लिहायचं आहे. कारण आपण शिलाई मार्जिन वाढवतो, म्हणजे जसं फिटिंग लेवलला वाढवतो तर तो बरोबर वाढला जातो. त्यामध्ये मुंड्याला आपल्याला काहीच वाढवायचं नाही. वाटलं तर तुम्ही अर्धा इंच वाढवू शकता, पण नाही वाढवायचं, मी नाही वाढवत. ठीक आहे. आता इथं आपल्याला पूर्ण कमरेचा घेर मोजून घ्यायचा आहे. हुक आपले ब्लाऊजचे खोलून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आणि हुकापासून ते पूर्ण दुसऱ्या साईडच्या हुक म्हणजे लूकपट्टीची आयपट्टीपर्यंत आपल्याला पूर्ण मोजून घ्यायचे, पूर्ण टाईट करून घ्यायचं आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तसं. ठीक आहे. तर मग ते पूर्णचं कमरेची घेर आलेली आहे मग आपली 31.5 इंच ह्या ब्लाऊजची. तर मी त्याचं ते लिहून ठेवलं आणि त्याचा आपल्याला चौथा भाग टाकायचा असतो शिलाई मार्जिन ॲड करून. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आता
आपण पूर्ण माप आपले तयार झालेले आहेत. एकदा ही आपली वरची उंची पण मोजून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला योगपट्टी पण मोजून घ्यायची. आता वरची उंचीचं काही लिहून ठेवणार नाही मी, फक्त एक अंदाज घेतला की आपल्याला कशा पद्धतीने ब्लाऊज कट करायचा आहे. आता आपण योगपट्टी पण लिहून घेतली. योगपट्टी आहे 2 इंचची. तर आता इथं प्रिन्सेस कटला योगपट्टी खूप छोटी वापरली जाते, तर मी तेच तुम्हाला इथं सांगते. आता ह्या ब्लाऊजची आपण पूर्ण मापं घेतलेली आहेत. तर आता आपल्याला दुसरा ब्लाऊज कट तर करायचाच आहे, पण त्या अगोदर बघा मी कोणती मापं घेतली, किती वाढवलं मी तुम्हाला दाखवते. अगोदर मी सांगितलं होतं, पण परत एकदा दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. तर बघा इथं पूर्ण उंची 14 इंच आहे, 1 इंच ॲड करून 15 केलं आहे. इथं शोल्डर 11 इंच आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करून शिलाई मार्जिन अर्धा इंच ॲड करून आपल्याला ते अस्तरवरती डायरेक्ट कटिंग करताना टाकायचं आहे. त्यानंतर मागचा गळा आपण अर्धा इंच वाढून 11 इंच केला आहे, 10.5चा होता. त्यानंतर पुढचा गळा आपला 6चा होता, अर्धा इंच ॲड करून 6.5चा केला आहे. त्यानंतर छाती 36 होती, तर चौथा भाग आपला 9 निघला आहे, त्यामध्ये 2 इंच मार्जिन ॲड करून टाकायचे. आणि खालचे माप पण तुम्ही सगळे व्यवस्थित बघितले असतील. तर आता ह्याचं आपल्याला कटिंग करायचं आहे, पण अगोदर मी तुम्हाला व्यवस्थित सगळे माप दाखवते बघा. तर बघा अगोदर आता आपण छाती 36 साईजची होती. तर बघा आता व्यवस्थित मी परत दाखवते तुम्हाला. शोल्डर, त्यानंतर मागचा गळा, पुढचा गळा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित डिटेलमध्ये शिकवून घ्यायच्या आहेत. त्याच्यावरती व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपलं कुठलं माप हुकलं नाही पाहिजे, विसरलं नाही पाहिजे, राहिलं नाही पाहिजे. आपलं कुठलं माप किंवा कुठल्या मापामध्ये ॲड करायचं राहिलं नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच माप आपल्याला व्यवस्थित घ्यायचे आहेत. तर बऱ्याच ताई नवीन असतात, तर त्यांना माप घ्यायची व्यवस्थित समजत नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघितलं की व्यवस्थित आपण ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची. तर मी इथं तुम्हाला सगळं सांगितलं, ॲड कसं करायचं, काय ॲड करायचं आहे. तर इथं बघा छाती म्हणजे पूर्ण कमरेचा घेर 31 होती, म्हणजे पूर्ण कंबर 31 होती, तर त्याचा मी चौथा भाग काढलेला आहे. तर आपण चौथा भाग 7.5 इंच आणि त्यानंतर 2 इंच म्हणजे 7.5 इंच आणि आपण अर्धा इंच असतो ना, तर त्यातलं अर्धा इंचमधली आपल्याला एक रेष घ्यायची असते. त्यामुळे मी इथे 3 रेषा पुढं केलेल्या आहेत. आता तुम्हाला मी पुढं दाखवणारच आहे कटिंगमध्ये. त्यानंतर बाही घेतलेली आहे 9.5 इंच, म्हणजे पूर्ण बाहीची लांबी आहे 9.5 इंच. तर 1 इंच ॲड करून आपण इथं 10.5 इंच केलेलं आहे, कारण 1 इंच आपलं शिलाई मार्जिन. आणि त्यानंतर अशा पद्धतीने मुंडा आणि आपण योगपट्टी ते पण घेतलेलं आहे. दंडघेर पण आहे 5.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन करून आपण हे अशा पद्धतीने घेतलेलं आहे. हे सगळे माप अशा पद्धतीने घेतलेले आहेत. तर तुम्ही हे माप बघा. तर बघितलं तुम्ही, आज आपण ब्लाऊजवरून प्रिन्सेस कट ब्लाऊजवरून माप कसे घेतले, कोणकोणती माप घेतले, कोणकोणत्या मापामध्ये काय किती ॲड केलेलं आहे, किती इंच ॲड केलंय, किती इंच काय, आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे जुने ब्लाऊजवरून, प्रिन्सेस कटच्या जुने ब्लाऊजवरून नवीन ब्लाऊज शिवण्यासाठी मापं कोणकोणती व कशी घ्यायची. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तेच माप डायरेक्ट अस्तरवरती मार्किंग करून त्याचं कटिंग करणार आहोत. तर व्हिडिओ पुढचा बघायला विसरायचं नाहीये, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहायचं, व्हिडिओ पूर्ण बघत राहायचं. जरी त्यातलं काही समजलं नाही तर कमेंटमध्ये नक्की विचारायचं की ताई हे आम्हाला समजलं नाहीये किंवा ह्यामध्ये किती ॲड करायचं. प्रत्येक कमेंटचं उत्तर मी नेहमी देत असते आणि देत राहील. तर चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा, विसरू नका उद्याचा व्हिडिओ. बाय बाय.